नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 38 इंच छातीची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे. पेपर कटिंगसाठी मी सगळ्यात आधी हा सिंगल पेपर घेतलेला आहे. हा डबल पेपर नाही आहे, हा सिंगलच पेपर आहे. याच्यावर आपल्याला आधी बॅक साईड काढून घ्यायची आहे. नंतर त्याचाच वापर करून आपण फ्रंट साईड देखील कापणार आहोत. 38 इंच छातीसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा गळ्यासाठी जे माप टाकणार आहोत ते 2.5 इंच टाकणार आहोत. व्हिडिओ मी थोडाही पळवलेला नाही आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. गळ्यासाठी 2.5 टाकले. पुढं शोल्डरसाठी मी 5.25 इंच टाकलेले आहे. आणि आपले ब्लाऊज 38 इंच चेस्टचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज 9.5 इंच छाती येते आणि पुढे मी 2 इंच मार्जिन घेतलेले आहे. उंची जी आहे ती आपली 13 इंच आहे, म्हणजे 13 अधिक 1 14 इंच मी उंचीला घेतलेले आहे. त्या साईजचा मी पेपर कट करून घेतलेला आहे उंचीचा. तर हे बघा, आपण जे 2 इंच मार्जिन मिसळून घेतले होते ना, तेथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि मुंड्यासाठी मी 5.25 इंच घेतलेले आहे. इथे आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे. खूपच सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊजही खूपच छान बसतात. ब्लाऊज कोठेही चपटा बसत नाही. तेथून तिरके आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहे वरती. ही आपली बॅक साईड आहे. इकडे थोडे थोडे आपल्याला खाली घ्यायचे आहे. गळा आहे आपला 10 इंचाचा. म्हणजे शिवून 9.5 इंचाचा आहे. त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिसळले म्हणून 10 इंच झाले. 10 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि गळा त्यांना मोठा पाहिजे होता म्हणून मी खाली 3 इंच घेऊन चौकोन करून घेत आहे. या चौकोनामध्ये तुम्हाला ज्या प्रकारचा गळ्याचा शेप पाहिजे आहे त्या प्रकारचा तुम्ही शेप देऊ शकताय. मी सध्या पंचकोनी देत आहे, कारण की गोल चौकोनी गळ्यांचे मी आधीच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हे बघा, किती छान पंचकोनी शेप आलेला आहे आपला. तुम्हाला गोल पाहिजे असेल तर तुम्ही त्या चौकोनातच गोल आकार देऊ शकताय. चौकोन पाहिजे असेल तर आपण जसे ड्रॉ केलेले आहे पहिला चौकोन, तोच चौकोन तुम्ही कट करूनही घेऊ शकताय. हे बघा, मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. जसे आपण माप आखलेले आहे तसेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. ही आपली बॅक साईड कट करून झालेली आहे. आता याचाच वापर करून आपण पुढचा भाग म्हणजे फ्रंट साईड देखील कट करून घेणार आहोत. ते कशा प्रकारे ते तुम्ही बघा. त्यासाठी मी सिंगल पेपरच घेतलेला आहे परत. आणि ही जी आपली बॅक साईड आहे ती मी आहे अशी त्या सिंगल पेपरवर आखून घेणार आहे. बरोबर सरळ ठेवायचं आहे आपल्याला आणि पुढच्या साईडला 0.5 इंच एक्स्ट्राचे म्हणजे पुढे ठेवून आपल्याला हे जे माप आहे आपलं हे आहे असे आखून घ्यायचे आहे. कॅमेरा जरा थोडासा माझा झाला जेणेकरून कडेचे तुम्हाला दिसत नाहीये.
पण जसे आपला हा वरचा भाग आहे तसाच आपल्याला खाली आखून घ्यायचा आहे. मुंड्यासाठीही मी टेप न टाकता वरचा भाग जसाच्या जिथं आहे तिथे मी खून करून घेतलेले आहे आणि आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओ नीट व्यवस्थित लक्ष देऊन जर बघितला तर तुम्हाला ॲक्युरेट मापे बरोबर समजतील. तिथून वरती मी 1 इंच घेतले आणि गोलाकार देऊन घेतला. पुढचा गळा आहे तो आपला 6.5 इंचाचा आहे, म्हणजे शिवून 6 इंच होतो. त्यात अर्धा इंच मार्जिन घेतले म्हणून 6.5 इंच झाले, म्हणून पुढच्या गळ्यासाठी मी 6.5 इंच घेतले. 6.5 इंचाचा गळा जर आपण घेतला तर ती उंच बाई असली तरी तिलाही एकदम छान बसतो. शक्यतो उंच ज्या बाया असतात त्यांसाठी तुम्ही 6.5 इंचाचा गळा ठेवू शकताय. खाली 1 इंच मी वाढवून घेतलेले आहे. आता आपले हे जे माप आहे ते 38 इंचाचे आहे. त्यामध्ये मी डॉट देऊन घेतला, म्हणजे ह्याला 10ने भाग दिला तर आपल्या 3.8 उत्तर आले. त्याच्यामुळे आपल्याला खालच्या सरळ साईडने 3.8 घ्यायचे आणि जेथून आपले 3.8 आलेले आहे तेथून आपल्याला उभा सरळ टेप ठेवून घ्यायचा आहे आणि 10 इंच घ्यायचे आहे. हे जे 2 पॉईंट आपल्याला भेटले आहेत हे आपण आता रेष आखून घेऊ. तिथून पुढे मी 2 इंच घेतले आणि 2 इंचावरून वरती 1.5 इंच घेतले आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. आता मध्ये मी 2 इंच घेतले होते, त्यामुळे आपल्याला इकडे एकदम त्याच रेषेत सरळ वरती 2 इंच एक्स्ट्राचे घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचे आहे. माझा कॅमेरा थोडा हल्ला होता, म्हणजे मोबाईल जरा हल्ला होता, त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला. पण सरळ आपली तिरकी रेष येते तिथे, म्हणजे वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने 2 इंच असते. ते 2 पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. खाली आपण 1 इंच घेतले होते वाढवून, ते आपण त्या वरच्या रेषा सरळ जॉईंट करून घेतल्या आणि एकदम आपली इकडे जी रेष होती त्याला आपण तिरके जॉईंट करून घेणार आहोत अशा प्रकारे. म्हणजे ह्या पुढच्या साईडला जसे आपण तिरके जॉईंट केलेले आहे तसेच मी इकडच्या मागच्या साईडलाही जॉईंट केले, हे बघा तुम्हाला दिसत असेल. आणि आता प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेऊ. मध्ये आपल्याला 1/2 इंचाचा गॅप ठेवून 2 अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या मुंड्याजवळ झोळ येत नाही. आता कट करून घेऊ. कट करून घेताना माझ्या लक्षात आले की आपण मधला जो टक्स पॉईंट असतो तो मी तुम्हाला सांगितलेलाच नाही. हा टक्स पॉईंट खूपच महत्त्वाचा असतो, यामुळे प्रिन्सेस कट आहे तो आपला चपटा बसत नाही. बघा आपण ज्या साईडने हुकपट्टी काचपट्टी लावतो त्या साईडचा मी मध्य काढून घेतलेला आहे आणि तेथून पुढे मी 2.5 इंच घेतलेले आहे. आपण 4 टक्स ब्लाऊजला ज्याप्रमाणे जे 3 टक्स छोटे छोटे देतो ना, तसाच आपल्याला इथं हा टक्स द्यायचा आहे, जेणेकरून आपला मध्ये पफ चांगला येतो. बघा आता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा, ही जी लाईन तुम्हाला दिसली नव्हती मगाशी, अशा प्रकारे तिरकी लाईन येते. या लाईनीवरून तुम्ही अंदाज लावू शकताय की आपले ते माप कसे होते ते.
व्हिडिओमध्ये काही न कळल्यास नक्कीच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपले 38 इंच चेस्टचे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर कटिंग तयार आहे. हेच पेपर कटिंग तुम्ही आहे असे पिसावर ठेवून आखू शकताय आणि कट करू शकता. यामध्ये आपल्याला काहीही वाढवायचे नसते. पिसावर कट करताना काहीही वाढवायचे नसते.